नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी प्रीती. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही गावात जायला निघालो होतो. काही सामान आणायचं छोटं-मोठं. तर ते घ्यायला गेलो होतो. सकाळीच गेलो होतो. हार, फुलं वगैरे सगळंच आणायचं होतं. दुसऱ्या दिवशी एकादशी होती त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी आम्ही गावात गेलो होतो. मग सगळं काम आवरल्यानंतर आम्ही पूर बघायला गेलो. खूप छान नदीला पूर आलेला होता. सगळं गंगा ही छान मस्त वाहत होती छान आणि आपली छत्री पण बुडाली होती. दुतोंड्या मारुती पण ऑलमोस्ट अगदी झेंडाच बाकी होता फक्त बुडायचा. खूप सुंदर दृश्य दिसत होतं मैत्रिणींनो. अतिशय म्हणजे हा दुसरा-तिसरा पूर आहे नाशिकमधला. खूप सुंदर छान वाटत होतं. मग आम्ही ते बघता-बघता मग मस्त आम्ही पूर पाहून आल्यानंतर आम्ही घरी आलो. मग सगळी तयारी उद्याच्या एकादशीची. आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ आहे हा एकादशीचा. मस्त माझी सकाळची पूजा छान झाली होती. देवाला मी मंजन करून घेतले होते. देवांची अंघोळ छानपैकी घातली होती. मग देवपूजा करून घेतली छान. सुंदर अशी फुलं आली होती. काही बाहेरून आणली होती आम्ही. ती वाहिली. मनोभावे पूजा केली मी मस्त देवाची. आणि मग उपासाची तयारी आपली, फराळाची तयारी करत होती एकीकडे मला विठुरायाच्या मूर्तीची डेकोरेशन पण करायचं होतं. मग मी ती तयारी करत होती. एकीकडे मुलांचा फराळाचं चालू होतं. मुलांनी पण उपवास केला होता. त्यामुळे माझी घाई-गडबडची चालू होती आजच्या दिवसाची. मी आज फक्त साबुदाणाच केला आणि जिलेबी आणली होती. मग मी काय केलं गॅलरीत आमच्या मस्तपैकी विठुरायाची मूर्ती स्थापना केली. त्याला छानशी सजावट केली. मस्त तुळशीचे हार केले मी घरच्या घरीच. आजूबाजूचे काही झाडं होते ते पण मी ठेवून दिले. विठुरायाला छान सजवलं आणि आजचा दिवस हा मस्त गेला. कसा वाटतोय तुम्हाला ब्लॉग हा छोटासा एकादशी स्पेशल? सांगा तुम्ही मला. आणि मी माझ्या विठुरायाला कसं सजवलं आहे ते पण तुम्ही मला कमेंट थ्रू सांगू शकतात. छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.